मालेगाव सोडत आहे. तर नाशिकला निघालो आम्ही जायला. मालेगावच्या घरी थोडासा विश्राम केला, 5 मिनिटं थांबलो, सगळ्यांना भेटलो, चहा पाणी केला. आता निघालो नाशिक. नाशिक इथून आहे तुमचं 110 किलोमीटर. 110 किलोमीटर नाशिक आहे. बघू 2 तास लागतात. हळूहळू गेलं तर 2 तास लागतात. आता सोबत आई, नाना, शिवानी, सानू, कृष्णा, मी आपल्या नॅनोमध्ये नाशिक. रोडाचं काम चालू आहे त्याच्यामुळे खूपच धूळ उडते. नाही ना, पाणी पुसलं होतं हे, परत वगळे कसले आले काय माहिती. अरे यार, मी सीट बेल्ट लावायचं विसरलो. शिवानी सीट बेल्ट लावायचं विसरलो. पुढे जाऊन सीट बेल्ट लावून घेतो. विचारता बरं. अरे हा, घेतलेले ना ग, मला लक्षातच नाही. सॉरी. सफरचंद घेतले ना, टीव्ही आणली. सफरचंद घ्यायचे होते ना, पप्पांनी आणले. मालेगावात पण चांगले चांगले शोरूम ओपन झाले हो, खूप जास्त ओपन झाले. गिरणा नदीला खूप जबरदस्त पाणी, एकदम मस्त पाणी. तुम्हाला दिसेल तर, आता तिथे ट्रायपॉडला लावलेला आहे मोबाईल, तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही. दिसतंय का? आहे ना? अरे पिंट्या, मस्त कानाला मोबाईल लावून त्याचं असं एवढं चालू आहे, त्याचा एकदम खूप. तो अंबानीपेक्षा बिझी. तो अंबानी बी गाडी साईडला लावत असेल माहिती आहे का? हे लोक झाले. स्वामी वाहन बाबा सीट बेल्ट लावून घे. दिसेल तुम्हाला पुढचा व्ह्यू. सहा वाजून 5 मिनिटं झाले आत्ताची जस्ट. या साईडला सगळे शोरूम्स येत आहेत. माझं जन्मगाव आहे मालेगाव. माझं काय, माझ्या वडिलांचं जन्मगाव आहे मालेगाव. आता वाजले संध्याकाळचे 6:15 झालेले. आता आम्ही चांदवड क्रॉस करून पिंपळगाव जवळ चाललेलं आहे. जवळच आहे पिंपळगाव आहे ना. पिंपळगाव आता जवळच आहे. 35 किलोमीटर पिंपळगाव. बरंच लांब आहे. जवळ काय तर अच्छा, असं नाशिक मी बघितलं नाही ना. इथं मॅपने चालू आहे. फक्त ओळखीचा रस्ता आहे म्हणून त्या रस्त्यावर चालतोय मी. पिंपळगाव जवळपास आहे. आता आम्ही 6:15 झाले संध्याकाळचे.
सुंदर प्रवास. पूर्ण सिमेंटचा 6 लेन रोड आहे. जबरदस्त रोड आहे. आता जरा बोगस पण आवाज येईल या हिशोबाने मी माझी कास थोडी वरती करून घेतो. ओके. कृष्णा झोपलेला आहे. बघू शकता तुम्ही. मला एक असं एक आता व्यवस्थित तुम्हाला पुढचा रस्ता दिसेल. माझी ठेवलेली स्पीड लिमिट जास्त स्पीड ठेवलेला नाही. असं वाटतं काहीच बोलायचं नाही, लोकांना फक्त प्रवास दाखवायचा. या तुम्ही पण आमच्या नाशिकला. या नाशिकला खूप सुंदर आहे नाशिक. आता कुंभमेळा येणार आहे नाशिकला. 2026 एंडिंग पासून चालू होणार आहे. तुम्हाला स्टॉल लावून देणार आहे सोनाचे पप्पा. तो कसला आपण नंतर बघू. काय ऐकता कसला स्टॉल लावणार आहे. आपलं घर आहे गंगेचं अंतर किती माहिती आहे का? 12 किलोमीटर एक साईडून आहे. रोज 12 किलोमीटर यायचं आणि 12 किलोमीटर यायचं. माझं बी दुकान गंगेवरच आहे. मला माहिती आहे मी 2 व्हीलरवर किती वेळ लागतो आणि किती वेळ लागतो नाही. अर्धा तास लागतो 2 व्हीलरवर जायचं म्हटलं तर. सिग्नल राहता रस्त्यात. टाइमपास किती होतो. 12 किलोमीटर आहे साधी गोष्ट समजली जाते. कुंभमेळा यावेळेस मजा राहील. कुंभमेळ्याला नाही ते तुम्हाला काय आवडतं. ये सानू पाजली का एकदम तू तोंडावर आल्यावर सांगितलं. लिंबू घेतला 1 किलो. का बरं पाहिजे. यांची नजर काढायला काम होतं. अगं बे कृष्णाची नाही सानूची गाड. दोघांची काढेल मग आता घरी गेले. 40 रुपये किलो. चांगलं भेटलं. 1 किलो कुठे आपल्याकडे असता आला. पाणी पिते का बेटा? माल पण देतोय पाणी पाणी. बाबांच्या पाणी ग्लास नाही ना बेटा. लाईट का बरं असं बंद चालू राहिला मला कळून नाही राहिलं. नाही टोल नाक्यावर बाटली पाणी पितो तुम्ही. उठली तू. हे बघा उठला बा आमचा कृष्णा उठला बघा. उठला बघा घामाला मला बच्चाला. फॅन लावू. जाम झालं त्याला नाकात टाकायचा ड्रॉप आताच घ्यावर टाक. गरम पाणी करून भरलेलं. तर काय 1 मिनिट पटकन. क्या देख रहे रे हो. ए भाई क्या देख रहे तू हमारे पास. कापून त्यांना असं गोड लागायचं. असा भारी खेळत होता. असं मस्त खेळत होता. कुठे खाली कुठं आपली बी दृष्टी होऊन जाते. आपली बी दृष्टी. काल तो मोबाईल टाकायचा ना स्वस्ती. तो मोबाईल घ्यायला पडायचा. त्यांना ते कौतुक जास्त वाटायचं. किती टोल आहे. मस्त खेळतो. लगेच जाईल. लाईट बंद. 40 रुपये टोल कटलेला आहे आपला.